नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करूया उपवासाची इडली। त्यासाठी बघा मी इथे घेतल्या 2 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा। आता आपल्याला हा साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। सगळं हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता साबुदाणा आणि भगर पण बघा इथे साबुदाणा माझा बारीक झालेला आहे। आता हा मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। हे सगळं मी कच्चंच घेतलेलं आहे, काहीही भाजून घेतलेलं नाहीये। आता हा साबुदाणा काढून घेतला आणि आता याच्यामध्येच भगर बारीक करून घेणार आहे। 2 वाटी भगर घेतलेली आहे मी, आपण आता बारीक करून घेऊ मिक्सरमधून। हे बघा इथे भगर पण मी बारीक करून घेतलेली आहे। आपला रवा बारीक रवा कसा असतो त्याप्रमाणे ही भगरेचं पीठ होतं। आता ज्यामध्ये साबुदाण्याचं पीठ काढून घेतलेलं होतं त्यामध्येच हे टाकून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे मी सगळं पीठ असं बारीक करून घेतलेलं आहे। बघा हे पीठ हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर चांगलं राहतं आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण याच्या इडल्या करून खाऊ शकतो। उपवासासाठी लागणाऱ्या इडलीचा प्रीमिक्स आपलं तयार आहे। आता यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे दही। दही मी आंबट घेतलेलं आहे, कारण आपण पीठ आधी भिजवून घेतलेलं नसल्यामुळे ते फर्मेंट झालेलं नाही आहे, त्यामुळे थोडंसं आंबट दही मी इथे वापरलेलं आहे। 1 वाटी मी दही टाकून घेतलेलं आहे। आता हे दही पूर्ण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेते। आधी व्यवस्थित असं हे दही मिक्स करून घ्यायचं आहे। या दह्यामध्ये हे पीठ सगळं भिजलं पाहिजे व्यवस्थित। बघा ह्याप्रमाणे आणि त्यानंतर त्याच वाटीमध्ये पाणी घेऊन 1 वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे। थोडं थोडं करून आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। 1 वाटी पाणी टाकलेलं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण आता। अजूनही हे पीठ घट्टच आहे, याला अजून पाणी लागणार आहे। अजून पाणी टाकून घेते मी आता। अजून 1 वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे बघा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। इडलीसाठी जसं बॅटर लागतं त्याप्रमाणे आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। या चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे बघा अजून थोडं पाणी मी टाकून घेतलेलं आहे। साबुदाण्याची खीर, वरईचा भात, त्याचप्रमाणे उपासाला लागणाऱ्या लाडूंची रेसिपी पण चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघा ते पण व्हिडिओ। इडली करण्यासाठी आपल्याला जसं बॅटर पाहिजे तसं बॅटर आपलं तयार आहे बघा। आता या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपलं बॅटर तयार आहे। हे बॅटर आपण थोडंसं फेटून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला याला झाकून ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांपर्यंत हे पीठ आता आपण झाकून ठेवून देऊ। इकडे बघा 10 मिनिटांनंतर आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलेलं आहे। आता आपण याच्या इडल्या करून घेऊ। त्यासाठी मी इडली पात्रामध्ये पाणी टाकून ते तापायला ठेवलं आहे आणि ह्या इडलींच्या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे सगळ्या आणि त्यामध्ये आता हे पीठ आपण ओतून घेऊ। आता इथे बरेच जण इडली फुगण्यासाठी त्यामध्ये सोडा टाकतात, पण सोडा उपासाला चालतो की नाही मला माहीत नाही, त्यामुळे मी इथे सोडा टाकलेला नाही आहे। तुम्ही जर सोडा खात असाल उपासाला तर तुम्ही इथे सोडा टाकून थोडंसं फेटून घ्या, जेणेकरून तुमच्या इडल्या खूप अशा फुगतील। मग आता या सगळ्या इडलीच्या प्लेट्स मी भरून घेतलेल्या आहे आणि त्या एक एक आता इडली पात्रामध्ये ठेवून घेणार आहे। साबुदाणा वड्याचा पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। आणि त्याच व्हिडिओमध्ये मी उपवासाची चटणी कशी करायची ते पण दाखवलेलं आहे। इथे बघा मी सगळ्या प्लेट्स ठेवून घेतलेल्या आहे आणि याला आता आपण 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊ। 10 ते 15 मिनिटांनंतर बघा इडल्या व्यवस्थित अशा वाफाळलेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊ आपण। बघा व्यवस्थित अशा इडल्या निघत आहेत, अजिबात खाली लागत नाहीत, एकदम व्यवस्थित अशा इडल्या निघायल्यात आणि चवीला पण खूप छान लागतात। ह्या सगळ्या इडल्या मी आता काढून घेते। अगदी सहज या इडल्या निघत आहेत बघा आणि छान झालेल्या आहेत एकदम। फक्त सोडा टाकलेला नसल्यामुळे त्या फुगल्या नाही आहेत, सोडा जर टाकला तर त्या छान फुगतात। मग बघा इथे इडल्या आपल्या तयार आहेत आणि त्यासोबतची चटणी, या चटणीसोबत ही इडली खूप छान लागते। उपवासाच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे। साबुदाणा वड्याची जी रेसिपी आहे त्यामध्ये ही चटणीची रेसिपी तुम्हाला मिळून जाईल, तो व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।